नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुनश्च स्वागत आहे आपलं चॅनल विद्यार्थी नामावरती. सर्वांना माहितीच असेल, ज्या विद्यार्थ्यांना माहिती नाही त्यांना मी सांगू इच्छितो, डिप्लोमा ॲडमिशन प्रोसिजर 2021 साठी सुरू झालेली आहे. आपण ॲक्टिव्हिटी शेड्यूलही बघू शकता. आपण या व्हिडिओमध्ये ते बघणारच आहोत. कधी कधी काय काय प्रोसिजर होणार आहे. ॲटलिस्ट पोस्ट SSC नंतरचे जे डिप्लोमा कोर्सेस आहेत, पॉलिटेक्निकचे ॲडमिशन्स आहेत, त्याची प्रक्रिया सुरू केली, अर्ज भरण्यास सुरुवात केलेली आहे. मागच्या वर्षी अर्ज भरण्यास सुरुवात करून तब्बल 3-4 महिन्यानंतर बाकीची प्रोसेस झाली होती. यावेळेस तेवढा उशीर लागणार नाही असं दिसतंय. तर या व्हिडिओमध्ये आपण बघूया की ॲक्टिव्हिटी शेड्यूल काय असणार आहे. बाकीचे ॲडमिशन प्रोसिजरही लवकर सुरू होतील, म्हणजे पोस्ट HSC असेल किंवा तुमचे डायरेक्ट सेकंड इयरचे असतील जे ॲडमिशन ते लवकरच सुरू होतील. सध्या तरी पोस्ट SSCचे डिप्लोमा म्हणजे पॉलिटेक्निकचे ॲडमिशन 10वी नंतरचे जे कोर्सेस आहेत त्याचे सुरू झालेले आहेत. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. गव्हर्नमेंटचे नोटिफिकेशन सर्वांनी तुम्ही बघितलंच असेल. या नोटिफिकेशनमधले आपण फार बदल नाही केलेला आहे. मागच्या वर्षीप्रमाणे सर्व प्रोसिजर आहे. तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. ऑनलाईन फॉर्म भरताना तुम्हाला 2 मेथड तुमच्यासमोर दिसतील, मेथड 1 आणि मेथड 2. म्हणजे तुम्ही तुमचा जो अर्ज भरलेला आहे तो पडताळणीसाठी कसा पाठवणार आहात. तुम्ही स्क्रुटिनीद्वारे पाठवणार आहात की तुम्ही फिजिकल स्क्रुटिनी करणार आहात. जर तुम्ही फिजिकल स्क्रुटिनी करणार असाल तर तुम्हाला जो FC आहे म्हणजे फॅसिलिटेशन सेंटर आहे तिथं तुम्हाला जायला लागणार आणि तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुम्हाला करून घ्यायला लागतील. स्क्रुटिनीचा जर तुम्ही पर्याय निवडला तर तुम्ही सगळे काही गोष्टी ऑनलाईन करू शकता. स्कॅन करून डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत आणि ते ऑनलाईन स्क्रुटिनाइज होऊन तुम्हाला तुमच्या लॉग इनमध्ये त्याचं स्टेटस दिसत जाणार आहे. तर हे दोन्ही प्रकार आहेत. आपण याच्यावरती मला वाटतं विस्तृत मागच्या वर्षी चर्चा केली. मागचे व्हिडिओ जर तुम्ही रेफर केले तर तुम्हाला ही गोष्ट समजेल. त्यात काही फारसं अवघड नाही आहे. आपण जरा इलिजिबिलिटी सगळ्यांना माहीतच आहे. तुम्हाला 10वी किंवा SSC जे सर्टिफिकेट एक्झाम म्हणतो आपण ती तुम्ही पास व्हायला पाहिजेत कमीत कमी 35% मार्काने. तर हे सर्वांना माहीतच आहे. आता जे काही इम्पॉर्टंट नोट्स त्याने दिलेले आहेत की तुम्ही जे विद्यार्थी एप्रिल आणि मे 2021 साठी ॲपियर झालेले आहेत त्यांनी अर्जामध्ये त्यांचा सीट नंबर टाकायचा आहे आणि अर्ज कंप्लीट करायचा आहे. तुमचे मार्क्स जे ते ॲटोमॅटिकली फेच केले जातील, घेतले जातील बोर्डाकडनं. ज्या विद्यार्थ्यांना त्यांचा 10वीचा जो सीट नंबर आहे तो माहीत नसेल त्यांनी त्यांच्या शाळेला संपर्क करायचा आहे. शाळा तुम्हाला तुमचा सीट नंबर प्रोव्हाइड करेल, तो तुम्हाला अर्जामध्ये टाकायचा आहे आणि कंप्लीट करायची प्रोसिजर. आणि तुमचे जे मार्क्स आहेत ते ऑटोमॅटिक फेच केले जातील जेव्हा रिझल्ट डिक्लेअर होईल तेव्हा. आणि त्यानंतर तुम्ही फक्त त्याची पडताळणी करायची की ते योग्य आहे की नाही. योग्य नसेल तर तुम्ही त्यासाठी ग्रीव्हन्स टाकू शकता. अशी प्रोसेस जनरली असणार आहे. त्याच्यानंतर ज्यांचे मार्क्स बाकीचे दुसरे जे बोर्ड आहेत त्यांनी त्यांचे मार्क्स डिक्लेअर झाल्यानंतर बाकीच्या बोर्डवाल्या विद्यार्थ्यांनी ते मार्क भरायचे आहेत आणि फॉर्म कंप्लीट करायचा आहे. त्याच्यानंतर आपण दुसऱ्या एखाद्या व्हिडिओमध्ये किंवा जसं पुढे ॲडमिशन प्रोसिजर त्यावर आपण किंवा फॉर्म भरण्याची प्रक्रियेचा जर व्हिडिओ मी टाकलाच तर मला वाटतं मागच्या वर्षी प्रमाणेच आहे, त्यात काही बदल नाही आहे. तो रेफर केला तरी तुम्हाला चालणार आहे. विद्यार्थ्यांनी मागणी केली तर आपण तोही व्हिडिओ टाकूयात. तर तुम्हाला ॲग्रिगेट मार्कची संज्ञा दिलेली आहे इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये. त्याप्रमाणे तुम्हाला तुमचे मार्क कन्वर्ट करायचे. ग्रेडमध्ये असतील तर ते कन्वर्ट करायचे. शाळेने तुम्हाला दिलेली जी मार्कशीट आहे कन्वर्ट करून प्राचार्यांचा ज्याच्यावरती सही शिक्का असतो त्या मार्कशीटप्रमाणे तुम्हाला इथं मार्क्स भरायचे आहेत. आणि तुम्हाला ही जी वेबसाईट दिलेली आहे तिची लिंकही तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल किंवा सगळ्यांना माहिती असेल DTच्या साईटवर गेलं तर तिथे तुम्हाला मिळेल. तिथं तुम्ही फॉर्म भरायला जाऊ शकता. बाकीचे विद्यार्थ्यांनी थोडंसं वेट करायचं आहे. सध्या फक्त पोस्ट SSCचे डिप्लोमाचे ॲप्लिकेशन फॉर्म सुरू झालेले आहेत. फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला काही फीज पण भरायला लागणार आहेत आणि ती फीज म्हणजे आहे जे ओपन कॅटेगरीचे स्टुडंट्स आहेत किंवा OMS आउटसाईड महाराष्ट्र कॅन्डिडेट आहेत JNK वाले त्यांना 400 रुपये फीज आहे. आणि जे महाराष्ट्रातले स्टुडंट आहेत जे की कॅटेगरीमध्ये येतात त्याच्यासोबतच EWS मध्ये पण येतात, जे PWD कॅन्डिडेट आहेत अशा कॅन्डिडेटला 300 रुपये फीज लागणार आहे. थोडंसं आपण ॲक्टिव्हिटी शेड्यूल बघूया. तर सध्या फॉर्म तर सुरू केलेले आहेत. तुम्ही 30 तारखेपासून म्हणजे आजपासूनच फॉर्म भरू शकता. ते तुम्ही 23 जुलैपर्यंत फॉर्म भरू शकता. 23 जुलैपर्यंत तुम्ही अर्ज तुमचे कंप्लीट करू शकता. त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे ते पण 30 तारखेपासून ते 23पर्यंत म्हणजे त्याच शेड्यूलमध्ये तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनही कंप्लीट करायचं. म्हणजे ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर तुम्ही ते स्क्रुटिनीसाठी सबमिट करणार. ऑनलाईन फॉर्म भरताना जसं की आपण डिस्कस केलं की तुम्ही स्क्रुटिनी किंवा फिजिकल स्क्रुटिनी हा पर्याय निवडणार. तुमच्या घराच्या जवळ जर FC असेल आणि तुम्हाला जर जाणं तिथं म्हणजे फार तुम्हाला त्रास न होता तुम्ही तिथे जाऊ शकत असाल तर तुम्ही फिजिकल स्क्रुटिनी निवडू शकता. नाहीतर स्क्रुटिनी बेस्ट पर्याय आहे. तुम्ही ऑनलाईन सगळं भरायचं आहे, ऑनलाईन सगळं होणार. मला वाटतं आजकाल प्रत्येकाकडे मोबाईल आहे, तुम्ही मोबाईलवरनं ही प्रक्रिया करू शकाल, काही अडचण येणार नाही. तर तुम्ही ज्या प्रकारे तुम्ही स्क्रुटिनी निवडणार आहात
त्याप्रमाणे तुमची स्क्रुटिनी होईल. काही प्रॉब्लेम असेल तर ई स्क्रुटिनीवाले असतील तर तुमच्या लॉग इनमध्ये कळेल की तुमच्या फॉर्ममध्ये काय प्रॉब्लेम आहे. तुमच्यासाठी परत फॉर्म ओपन केला जाईल. तुम्ही ते डॉक्युमेंट किंवा जी काही त्रुटी तुमची दर्शवलेली आहे तिची पूर्तता करायची आहे. परत फॉर्म सबमिट करायचे. परत जोपर्यंत फायनल तुमची रिसिप्ट तुमच्या ॲक्नॉलेजमेंट तुमच्या लॉग इनमध्ये येत नाही तोपर्यंत तुम्हाला हे सगळं काम करायचं आहे. फिजिकल स्क्रुटिनीवाले FC वरती जातील, तिथे डॉक्युमेंट ते दाखवतील, स्कॅन अपलोड जर केलेले असतील ते डॉक्युमेंट फिजिकल व्हेरिफिकेशन होईल, तुम्हाला तिथे रिसिप्ट मिळेल आणि तुमची ही प्रक्रिया कंप्लीट होऊन जाईल. त्याच्यानंतर आहे जसं आपण दोन्ही डिस्कस केले, फिजिकल आणि ई स्क्रुटिनी दोन्ही डिस्कस केले, तेही तुम्हाला 23 जुलैपर्यंत हे करायचं आहे. मला असं वाटतं की एखादं एक्सटेन्शन परत मिळत जातं दरवर्षीप्रमाणे. जर आपण विचार केला तर अजून एक एक्सटेन्शन तुम्हाला मिळेल. सध्या तरी 23 तारखेपर्यंत आहे. जेवढं शक्य होईल तेवढं 23 तारखेपर्यंत तुम्ही तुमची ही प्रोसेस संपवा. डॉक्युमेंट्सही फार अडचण होणार नाही तुम्हाला. EWC डॉक्युमेंट तुम्हाला लागेल EWCवाल्यांना, बाकीच्यांना नॉन क्रिमिनल लागेल SC सोडून बाकीच्यांना. हे जर तुमच्या गोष्टीकडे इझिली अवेलेबल असेल तर फॉर्म भरायला काही अडचण येणार नाही. त्याच्यानंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जी आहे तुमची महाराष्ट्र कॅन्डिडेटची पण ऑल इंडियावाल्यांची म्हणजे OMS वाले कॅन्डिडेट आणि JNK वाल्यांची सुद्धा ती 26/7 प्रयोजित आहे. 26 जुलैला तुमची मेरिट लिस्ट येईल. मेरिट लिस्ट आल्यानंतर जनरल तुम्हाला थोडासा पिरियड दिला जातो की जर मेरिट लिस्टमध्ये काही प्रॉब्लेम असेल, तुमच्याकडे एखादं डॉक्युमेंट नसेल, डॉक्युमेंट नंतर आले, मार्कांमध्ये काही बदल झाला आहे, तर हे सगळ्या ज्या सूचना किंवा तुमच्या ज्या तक्रारी आहेत ते ग्रीव्हन्स आहेत ते 27 ते 29 तुम्ही नोंदवू शकाल. ऑनलाईनवाले म्हणजे ई स्क्रुटिनीवाले स्टुडंट ऑनलाईन तुम्ही नोंदवू शकाल तुमची ग्रीव्हन्स. फिजिकल स्क्रुटिनीवाले FC वरती जाऊन ती नोंदवतील. हा झाला सिम्पल वर्ड. त्याच्यानंतर फायनल मेरिट लिस्ट जी आहे तुमची ती येईल 31 जुलैला. सध्या तरी हे शेड्यूल आहे. 31 जुलै तुमची फायनल मेरिट लिस्ट येईल. फायनल मेरिट लिस्टनंतर कॅपचं पूर्ण जे शेड्यूल आहे पुढचं ते लागेल. म्हणजे आत्तापर्यंत फायनल मेरिट लिस्टपर्यंत जे दिलेलं शेड्यूल आहे, बाकीचं जे शेड्यूल आहे ते तुम्हाला नंतर ते दर्शवतील. जशी जशी वेळ जाईल तसं मला तर वाटतं की एक एक्सटेन्शन मिळेल. तोपर्यंत तुम्ही फॉर्म भरायला हरकत नाही. बाकीचे इन्स्ट्रक्शन्स तुम्ही बघून घ्या, वेबसाईटवर त्यांच्या आहेतच. जसं की मी सांगितलं की कॅटेगरीचे स्टुडंट जे आहेत SC स्टुडंट त्यांना नॉन क्रिमिलियरची गरज लागेल, जे की 31 मार्च 2022 व्हॅलिड ते हवं आहे तुम्हाला लागेल. त्याच्यानंतर EWC जे मुलं आहेत त्यांच्याकडे EWC सर्टिफिकेट जे की 31 मार्च 2022 जे व्हॅलिड असणारं लागणार आहे. जर तुम्ही डॉक्युमेंट कॅटेगरीचा किंवा क्लेम केला असेल आणि जर तुम्ही डॉक्युमेंट सबमिट नाही करू शकले तर तुम्हाला ज्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल त्यावेळेस तुम्हाला डिफरन्स ₹100 भरायला लागतील जर तुम्ही डॉक्युमेंट प्रोड्यूस नाही करू शकत. म्हणजे मी OBC कॅटेगरीतला आहे आणि मी OBCतनं फॉर्म भरला आहे, ₹300 फी भरली आहे आणि जर मी डॉक्युमेंट नॉन क्रिमिनल नाही देऊ शकलो तर मला डिफरन्स जो आहे तो भरायला लागेल. म्हणजे जो काही डिफरन्स येईल तो डिफरन्स ₹100 आहे आणि तो तुम्हाला भरायला लागेल त्यावेळेस आणि तुम्हाला ओपन कॅटेगरीमध्ये कन्वर्ट केलं जाईल. झालेल्या नियमांच्या बदलाबाबत आपण सेपरेट व्हिडिओद्वारे चर्चा करणार की काय यावर्षी नियम बदलले आहेत, त्याचा फायदा काय, तोटा काय, त्यावरही लवकरच आपण व्हिडिओद्वारे चर्चा करूया. थांबू येते. तुम्ही फॉर्म भरायला सुरुवात करा. विद्यार्थ्यांना अडचण येणार तर आपण फॉर्म कसा भरावायचा स्टेप बाय स्टेप व्हिडिओ टाकू. मला वाटतं मागचा व्हिडिओ आहे तो तुम्ही रेफर केला तरी तुम्हाला अडचण येणार नाही. थांबू येतो. पुणे भेटू नवीन व्हिडिओ. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.